भाजपनं जागा वाटप घोषित होण्याआधीच लोकसभेसाठी आता 20 जणांची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये 4 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे। तर दुसरीकडे चंद्रपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रातून 20 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यात बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, रावेरमधून रक्षा खडसे, धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, अकोल्यातून अनूप धोत्रे, जळगावातून स्मिता वाघ, वर्ध्यामध्ये रामदास तडस, नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, भिवंडीतून कपिल पाटील, अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर, सांगलीतून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलंय। 100% लोकांच्या आशीर्वादानं ही निवडणूक मोठ्या फरकानं आपण जिंकणार। तेवढा लोकांशी संपर्क आणि लोकांशी असणारा व्यवहार माणुसकीचा तो अतिशय मी चांगल्या पद्धतीने जपलाय। मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मोठ्या फरकानं ही निवडणूक आपण लोकांच्या आशीर्वादानं जिंकणार। घटक पक्षांच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांच्या सहकार्याने ही निवडणूक मोठ्या फरकानं जिंकणार। ज्या जागा फायनल झालेल्या आहेत, जवळपास आज भाजपने जे काही 20 लोकांची यादी जाहीर केली त्यात जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे। म्हणून कोणती नवीन जागा शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही। म्हणून मी वारंवार सांगतोय की हे जे बोलणी होणार आहे ही फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल। मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे। आता आमचे मुनगंटीवार साहेब दिल्लीला आमचं नेतृत्व करतील। 20 जणांच्या यादीत भाजपनं 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय, ज्यामध्ये बीडमधून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलंय। त्यांच्याऐवजी त्यांच्याच भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलंय। उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट झालाय, त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना तिकीट मिळालंय। तर उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांना पुन्हा एकदा तिकीट न देता मिहिर कोटेचा यांना तिकीट मिळालंय। तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे। तसंच 2 जागा अशा आहेत जिथं भाजपनं 2 नवे उमेदवार दिलेत। पुण्यामध्ये भाजपचे खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या जागी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलंय। तर चंद्रपूरमधून गेल्यावेळी हंसराज अहिर पराभूत झाले होते, त्यांच्या जागी आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय। पहिल्या यादीमध्ये भाजपनं 4घांना धक्का दिलाय, तर अजून दुसरी यादी येणं बाकी आहे। रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।